रामचंद्र भगवान की जय। ऐसे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ। सानंद सुखे डुल्लत पाटी थापटीत कपीची। प्रभु रामचंद्र भगवान की जय। दक्षिणे लक्ष्मण यस्य वामे च जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वंदे रघुनंदनम। आज या ठिकाणी माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण मृदंग विशारद मृदंग भास्कर कृष्णा महाराज टाले गुरुजी यांच्याकडे यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मी आज पहिल्यांदाच रामायण सांगायचा प्रयत्न करत आहे। जसं प्रभू रामचंद्र या ठिकाणी मला बुद्धी देतील तसं मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। या ठिकाणी ग्रंथकर्ते असं म्हणत आहेत की प्रभू रामचंद्राचा आणि हनुमंतरायाचा संवाद या ठिकाणी चालू आहे आणि हनुमंतरायांचं बोलणं ऐकून प्रभू रामचंद्राने हनुमंतरायाची पाठ थोपटली आहे। सवेची बोले रघुराजा सवे गौटी पवनात्मजा शीघ्र करुणी यावे काजा बंधुराजा उठवावे। हे हनुमंतराया तुम्ही आता या ठिकाणाहून लवकरात लवकर त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या प्राणाच्या बचावासाठी तुम्ही त्या ठिकाणी वल्ली आणायला जाणार आहेत तर तुम्ही घाई करा, लवकर निघा। स्वस्थ असो तुझे चित्त स्वस्थ असो जीवित अंग प्रत्यंग समस्त कपिनाथ निज विजयी। प्रभू रामचंद्र आणि या ठिकाणी हनुमंतरायांचा संवाद चालू आहे। तुमचं चित्त स्वस्थ असावं, तुमचं शरीर स्वस्थ असावं, तुमच्या या ठिकाणी ध्यान स्वस्थ असावं असं या ठिकाणी प्रभू रामचंद्र हनुमंतरायांना बोलत आहेत। स्वस्ती असो तुझ लागी कल्याण असो सर्वांगी सर्वदा विजयी जगी तनु सर्वांगी सुदृढ। हनुमंतराय आता ओल्ले आणायला निघालेले आहेत आणि अशा हनुमंतरायांना प्रभू रामचंद्र या ठिकाणी आशीर्वाद देत आहेत। तुमचं शरीर स्वस्थ असावं, चित्त स्वस्थ असावं आणि तुम्हाला विजय प्राप्त व्हावा असा हनुमंतरायांना प्रभू रामचंद्र आशीर्वाद देतात। हनुमंत होई चिरंजीवी तेही जीवित्व ज्ञान अनुभवी ज्ञान विज्ञान पदवी तुझे निवावी जगासी। हनुमंता होई चिरंजीवी जे सप्त चिरंजीव आहेत त्यामध्ये हनुमंतराय एक चिरंजीव आहेत। अशा हनुमंतरायांना ते म्हणत आहेत की ज्ञान विज्ञान हे तुमच्या ठाईच आहे आणि आता तुम्ही जे औषध आणायला चालला आहात तर तुम्ही तुमच्या कार्यामध्ये सफल व्हाल। आता मी तुझ देव आशीर्वाद तव पूर्वीच तुझे बळ अगाध प्रताप कीर्ती अति प्रसिद्ध एक सावध सांगेन। मी तर आशीर्वाद देतच आहे आणि अगोदरपासूनच तुमचं बळ महाबळी असा हनुमंतराय आहेत। तुमचा प्रताप कीर्ती सगळ्या जगाला माहीत आहे। बाळपणी आकळीला भानू तव वरंजे इंद्रे हानी तला हनु हनुमंत हे नामा मी धानू तैसा पुन्हा तुझा आले। जेव्हा हनुमंतरायांचा जन्म झाला आणि जन्मल्याबरोबर हनुमंतराय सूर्याला धरायला गेले तर तेव्हा हनुमंतरायांनी सूर्याला धरू नये त्या सूर्याच्या बचावासाठी इंद्रदेवाने हनुमंतरायांना वज्र मारलं होतं आणि त्यामुळं हनुमंतरायांच्या हनुवटीला वज्र लागलं म्हणून मारुतीरायाचं हनुमंत हे नाव पडलं असं ग्रंथकर्ते सांगतात। त्या रवीच्या धावण्यासी आले लोक पाळ वेगेसी ख्याती लाविली तयासी ऐके सावकाशी सांगेन। आणि त्या सूर्यदेवाला वाचवण्यासाठी त्या ठिकाणी जे देव आले त्या देवांनी तुम्हाला जे अडवण्याचा प्रयत्न केला त्याची जी ख्याती आहे त्यामुळे तुमची मोठी कीर्ती झालेली आहे या अगोदरच ते सांगण्यात आलेलं आहे। कुंठित झाले इंद्र वज शिवाचा शूळ झाला चूर वरुणाचे पास समग्र चकचूर पै झाले। जेव्हा हनुमंतराय मारुतीराय इंद्राच्या त्या ठिकाणी सूर्याला धरायला गेले होते तेव्हा हनुमंतरायावर इंद्राने जो प्रहार केला होता वज्र मारलं होतं तर ते वज्र तर त्या ठिकाणी निष्प्रभ झालंच होतं परंतु हनुमंतरायांच्या समोर साक्षात भगवान शंकराचा त्रिशूळ सुद्धा या निष्प्रभ होतो असं ग्रंथकर्ते सांगतात। तुझन बांधी वरुण पाश दुसरा आश्रमी आश्रम पाश तिसरा कर्माचा कर्म पाश तुझ विरशा बांधिना। हनुमंतरायांना कोणतीही गोष्ट आडवी येऊ शकत नाही, ना वरुणाचा वरुण पाश आडवा येऊ शकत नाही, आश्रम पाश येऊ शकत नाही, त्याच ठिकाणी कर्मपाश सुद्धा हनुमंतरायांना बांधू शकत नाही अशा हनुमंतरायांची ख्याती आहे। धर्मपाश ज्ञानपाश अहंकाराचा अहंपाश परब्रह्मींचा ब्रह्मपाश तुझ सहसा बांधिना। या ठिकाणी ग्रंथकर्त्यांनी जे या
पाश आहेत त्या पाशांचं वर्णन केलं आहे. कर्मपाश, धर्मपाश, ब्रह्मपाश असा कोणताही पाश हनुमंतरायांना आडवा येऊ शकत नाही, त्यांना थांबवू शकत नाही असं ग्रंथकर्ते हनुमंतरायांचं वर्णन करतात. तेथे वरून पाश ते किती तुझ बांधावया मारुती, यमाचा तेथे कोण शक्ती तुझ निश्चिती दंडावया. मग कोणताही पाश हनुमंतरायाला अडवू शकत नाही. धर्मपाश नाही, कर्मपाश नाही, साक्षात ब्रह्माचा सुद्धा पाश ब्रह्मदेव सुद्धा या ठिकाणी हनुमंतरायांना अडवू शकत नाहीत. तर त्या ठिकाणी यमाची काय कथा आहे, यम तर हनुमंतराया पुढे चिल्लर आहे असं ग्रंथकर्ते सांगतात. यमनियता सकळ जगा पदाभिमाने रग बगा, दंड घेऊन या वेगा तुझस वेगा दंडू आला. या सकळ जगामध्ये या सृष्टीचं चालन पालन करताना यमाचं जे महत्त्वाचं कार्य आहे त्या यमाला सगळं जग भीत आहे, परंतु तो यम सुद्धा हनुमंतरायाच्या पुढं लटलाटा कापतो आहे असं ग्रंथकर्ते या ठिकाणी हनुमंतरायाची कीर्ती वाखाणत आहेत. त्या यमाचा यमदंड पाही, मोडून गेला तुझे देही, इतर बापुडी कोण काही हनुमान पायी दंडावया. आणि मग अशा सगळ्या जगाला भयभीत करणारा जो यमदेव आहे तो यमदेवाचे सुद्धा हनुमंतरायाच्या पुढे पाश मोडून पडले आणि अशा हनुमंतरायांना या ठिकाणी कोणीही अडवू शकणार नाही. अशा हनुमंतराय लक्ष्मणासाठी वल्ली आणण्याकरता जात आहेत. अग्निवायू कुबेर चंद्र सर्वही झाले तुझे किंकर, एवढा अदट साचार हनुमान वीर तिही लोकी. हनुमंतराय किती मोठे वीर आहेत तर अग्नी, वायू, कुबेर हे सुद्धा हनुमंतरायाचे दास झालेले आहेत. अशा हनुमंतरायाची तिन्ही जगामध्ये कीर्ती आहे. आपुलिया हो प्रताप शक्ती, लाहोनी सकळांची विरदोक्ती, वज्रदही ऐसी ख्याती त्रिजगती मिरविजे. आणि आश्रा वज्रदेहाचा हनुमान ज्याची तिन्ही लोकांमध्ये या ठिकाणी कीर्ती पसरलेली आहे असा हनुमंतराया आता वल्ली आणण्याकरता जाणार आहे. कायसे माझे वरदान आतुरबळी वायू नंदन, वेग करुनी उड्डाण बंधुरत्न मज देई. आणि कोणतंही बंधन तुम्हाला अडवू येणार नाही असा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे असं प्रभू रामचंद्र म्हणाले. आणि आता तुम्ही मात्र माझ्या भावाला लक्ष्मणाला वाचवण्याकरता लवकरात लवकर त्या ठिकाणी जाऊन ती वल्ली घेऊन या, संजीवनी औषध घेऊन या. ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानरांचे भार, ऐकोनी पिंजारीला कपिंद्र ती व्यासुर भासत. आणि मग त्या सर्व वानरांच्या समोर प्रभू रामचंद्र हनुमंतरायांना आशीर्वाद दिला, तुम्हाला कोणतीही बाधा येणार नाही असं सांगितल्याबरोबर हनुमंतरायाने अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलं आहे. केस पिंजारलेले आहेत आणि हनुमंतरायाचं स्वरूप अतिशय भ्यासूर दिसत आहे. हनुमंतरायाने विद्रूप असं या ठिकाणी स्वरूप धारण केलेलं आहे. पिंजारील्या रोमावळी दिसे विक्राळ दांताळी, मस्तक गेला नव मंडळी गोळांगुळी आवेश. हनुमंतरायांनी मोठ्याचे मोठं शरीर धारण केलेलं आहे आणि त्यांनी अकराळ विक्राळ स्वरूप धारण केले, दात बोट धरले आहेत. या ठिकाणी गोलांगुली शब्द आले आहे. गोलांगुली म्हणजे ज्याच्या बोटावर नखे नसतात असा, ज्याचे अंगुळ गोळ आहेत असा गोळांगुळी, त्याचा अपभ्रंश होऊन गोळांगुळे हा शब्द या ठिकाणी आलेला आहे. असा हनुमंतरायांनी अकराळ विक्राळ स्वरूप धारण केलेलं आहे. दोन्ही दिसती नेत्र गोळ जैसे दगदगीत इंगळे, त्राटिता भूमिसी लांगुळ लोक सकळ भयभीत. हनुमंतरायांनी डोळे विस्फारलेले आहेत, जसं की धगधगीत असा त्या ठिकाणी कोळसा जसा इंगळ असतो, हर पडलेला असतो लाकडाचा, त्याप्रमाणे लाल बुंद डोळे झालेले आहेत.